रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा 255। संसार हातीही केला पाठीमोरा, नाही द्रव्यदारा जया चित्ती, शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी, जनार्दनी जगी होऊनी ठेला, तुका म्हणे देह दिला एकसरे, जयासी दुसरे नाही मग। 255 तुकोबारायांच्या मुक्त अवस्थेचे स्पष्ट प्रतिबिंब या अभंगात दिसते। ते म्हणतात, श्री धनाची ज्याच्या चित्तात आसक्ती नाही त्याने संसाराला तिलांजली दिली असे समजावे। सुख दुःख हर्ष खेद जो या द्वंद्वातील झाला तोच मुक्त, तोच जनात जनार्दन रूप होऊन राहिला यात संदेह नाही। ज्याने आपला देह म्हणजे हरिसेवेशिवाय त्याच्या देहाचा एक क्षणही व्यर्थ जात नाही, त्याच्या दृष्टीला कोणता भेद दिसत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, तो स्वतः अभेद रूप होतो। 256 देह बुद्धी वसे लोभ जया चित्ती, आपुले जानती परावे जे, तयासी चालता पाहिजे सिदोरी, दुःख पावे करी असत्य तो, तुका म्हणे धर्मरक्षा या कारणे, छाया इच्छी उने तापला तो। अज्ञानी जनांना महाराज उपदेश करतात। ते म्हणतात, ज्या लोकांच्या चित्तामध्ये मीच देह आहे अशी अज्ञानी बुद्धी असते, चित्तात विषयाची आसक्ती, व्यवहारात आपला परका भाव असतो, त्यांनी जीवनात विषयांध न होता सत्कर्म करून पुण्यरूपी शिदोरी मिळवावी। असे जर नाही केले तर त्याला दुःखच प्राप्त होईल। उन्हामुळे तापलेला मनुष्य सावली मिळण्याची इच्छा करतो आणि त्याची व्यवस्थाही करतो। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला सुख पाहिजे असेल त्याने धर्मरक्षण धर्मपालन केले पाहिजे। 257 काळे खादला हा अवघा आकार, उत्पत्ती संहार घडामोडी, बीज तो अंकुर आच्छादिला पोटी, अनंता सेवटी एकाची या, तुका म्हणे शब्द व्यापिले आकाश, गुढार हे तैसे कळो नये। 257 विश्वाच्या जडणघडणेबद्दल महाराज म्हणतात, उत्पत्ती स्थिती लय या घडामोडी सतत चाललेल्या असतात। काळाने ब्रह्मांडाचा आकार खाऊन टाकला आहे। बीजांपासून अंकुर उगवणे, त्याचे झाड झाले की ते बीजांमध्ये सामावते, त्या मर्माने महाप्रलय झाला की सर्व सृष्टी अनंताच्या पोटात लय पावते। तुकाराम महाराज म्हणतात, शब्दाने आकाश व्यापले आहे, हे रहस्य जसे कोणास कळत नाही त्याप्रमाणे हे कोडे उमगत नाही। 258 आणिक या काळे न चले उपाय, धरावे ते पाय विठोबाचे, अवघेची पुण्य असे तया पोटी, अवघिया तुटी होय पापा, अवघे मोकळे अवघिया काळे, उद्धरती कुळे नरनारी, काळवेळ नाही गर्भवास दुःखे, उच्चारता मुखे नाम एक, तुका म्हणे काही न लगे सांडावे, सांगतसे भावे घेती तया। विठ्ठल भक्तीचे महात्म्य सांगताना महाराज म्हणतात, कलियुगात विठ्ठल भक्तीचा उपाय अत्यंत श्रेयस्कर आणि सोपा आहे। त्यानेच पापाचे पर्वत भस्मसात होतात, परमानंद मिळतो, पुण्यसंचय होतो। विठ्ठल भक्ती करणारे जिवंतपणीच मुक्त असतात, त्यांना जन्म मरणाची व्याधी स्पर्श करीत नाहीत। असे नामधारक स्त्री पुरुषाचे समुदाय हरिनामाने उद्धरले जातात। हरिनामाच्या प्रभावाने जन्मादी दुःखे नाहीशी होतात। हरिनाम उच्चारणासाठी शुभ अशुद्ध मुहूर्त पाहावा लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, नामधारकाला हट्टाने विषयांचा त्याग करावा लागत नाही। माया मोह कर्मबंधन हरिनामाने यांचा आपोआप संग सुटतो। अभंग 259 न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, ऐसी माझी वाचा मज उपदेशी, अनेक लोकांसी हेची सांगे, विटंबो शरीर होत का विपत्ती, परिराहो चित्ती नारायण, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवी गोपाळ तेची हित, विठ्ठल भक्ती करीतच जगावे आणि त्यातच समर्पण करावे। यासाठी महाराज म्हणतात, खाण्यासाठी काही न मिळो, पोटी लेकरे बाळे होऊन वंश नाही वाढला तरी चालेल, पण नारायणाची कृपा झाली पाहिजे। अशी माझी वाचा मला असाच उपदेश करते आणि इतरांना मी हेच सांगतो। देहाची विटंबना हो, घोर विपत्ती येवोत, परंतु अंतःकरणात नारायण राहावा।
तुकाराम महाराज सांगतात, हे जीवन नश्वर आहे, यामध्ये विठ्ठलाचे चिंतन सत्य आहे आणि तेच आपले हित आहे. 260 पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करोनिया. शरीर रक्षावे हा धर्म बोलती, काय असे हाती तयाची या. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगिळी सत्ता नाही आता. करवतीला देह कापियले मांस, गेले वनवासा शुकाधिक. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पावे जळे. 260 या विश्वाच्या घडामोडीत ईश्वर सर्व सत्ताधीश आहे, यासाठी महाराज म्हणतात, सर्व प्रकारचे भोग विलास भोगून देह पृष्ठ करावा, मिष्टांनी विलास भोगावेत असे नीच माणसाचे ज्ञान असते. शरीराचे रक्षण करावे हाच खरा धर्म आहे असे ते बोलतात. वास्तविक देहाचे रक्षण करणे सुद्धा जीवाच्या हाती नाही. केव्हाही क्षणात देह पडेल, हातातील घास मुखात जाईल एवढी सुद्धा त्याच्याकडे सत्ता नाही. कित्येक भक्तांनी देहाची नश्वरता ओळखून देवासाठी आपले अंग करवतीने कापून मांस दिले. शिबी राजा शुकदेवांनी देवासाठी वनवास स्वीकारला. जनक राजा भगवंतांच्या चित्तात लीन असताना त्याचा एक पाय अग्नीत जळला तरी त्याला भान नव्हते असे तुकाराम महाराज म्हणतात. 261 जरी माझी कोणी कापितील मान, तरी नको आन वदो जीवे. सकळा इंद्रिया ही माझी विनंती, नका होऊ परती पांडुरंगा. आनिकांची मात नायिकावी कानी, आनिका नयनी न पहावे. चित्तात वा पायी राहावे अखंडित, होऊनी निश्चित एकविध. चाला पाय हात हेची काम करा, माझ्या नमस्कारा विठोबांसी. तुका म्हणे तुम्हा भय काय करी, आमुचा कैवारी नारायण. विठ्ठल भक्तीचा तुकाराम महाराजांचा निर्धार दृढ आहे. ते म्हणतात, माझी कोणी मान कापतील, परंतु हे जीवे तू विठ्ठल या शब्दाशिवाय अन्य शब्द उच्चारू नकोस. माझ्या इंद्रियांना माझी विनम्र विनंती आहे की पांडुरंगाचे विस्मरण होऊ देऊ नका. विठ्ठल नामाशिवाय माझ्या कानांनी अन्य शब्द ऐकू नयेत, डोळ्यांनी विठ्ठलाच्या रूपाशिवाय अन्य काही पाहू नये. माझे चित्त एकाग्र होऊन अखंडित विठोबाच्या चरणी राहावे. पायांनी विठोबाकडे जावे, हाताने विठोबाला नमस्कार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला काळाचे भय नाही, आपला कैवारी नारायण आहे. 262 करीसी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखेन मने संत. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंबमाना इच्छे झाले. जगदेव परी निवडिन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाही. तुका म्हणे भयन धरी मानसी, एसियाचे विशी करिता दंड. तुकाराम महाराज देवाला निक्षून सांगतात. ते म्हणतात, देवा तुला माझे काय करायचे ते सुखाने कर, परंतु मी या मुखाने त्या लोकांना संत म्हणणार नाही. ते लोक सत्ता ऐश्वर्य मिळवण्याकरता सदैव प्रयत्न करतात. त्यांना सन्मान नावलौकिक पाहिजे असतो. देव जगात सर्वत्र भरलेला आहे, पण हे दांभिक ज्ञानाच्या गर्वाने आंधळे झाले आहेत. ते केवळ भारवाई गाढवे आहेत. त्यांना मी निवडून काढून शासन करण्याला जरा सुद्धा मागे सरणार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 263 म्हणविती ऐसे ऐकतो संत, न देखिजे होत डोळा कोणी. ऐसियांचा कोण मानितो विश्वास, निवडे तो रस घाई डाई. पर्जन्याचे काळी ओहळाचे नद, ओसरता बुंदन थारेची. हिऱ्या एशा गारा दिसती दुरोन, तुका म्हणे घन न भेटे तो. 263 स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या बंधूबद्दल महाराज म्हणतात, कित्येक लोक दुसऱ्याकडून स्वतःला अट्टहासाने संत म्हणवून घेतात. असे कानांनी ऐकतो, पण डोळ्याला हे संत आहेत असे आढळत नाही. अशा लोकांचा त्यांच्या संतपणावर कसा विश्वास ठेवावा. अनेक प्रकारच्या दुःख प्रसंगी संकट काळात ज्याच्या मनाची शांती अढळ राहते तेच खरे संत असतात. धो धो पाऊस पडत असताना ओढे नाले ताले नदीप्रमाणे भरगच्च वाहतात, पण पावसाळा संपला की त्यामध्ये थेंबरही पाणी नसते. संत म्हणविणाऱ्यांच्या गर्दीत संतांचे कर्तृत्व एकातही नसते. गारा दुरून हिऱ्याप्रमाणे चमकतात, पण घनाचा आघात पडत नाही तोपर्यंत त्याची चमक टिकते असे तुकाराम महाराज म्हणतात. 264 अतिवादी लावी, एका बोट सोंगदावी. त्याचा बहुरूपी नट, नवे वैष्णव तो चाट. प्रतिपादी वाळी, एका पूजी एका छळी. तुका म्हणे नाही भूतदया ज्याचे ठाई.
वैष्णवांचे एकही लक्षण नसलेला ढोंगी स्वतःला मनुष्य वैष्णव म्हणून घेतो. महाराज म्हणतात, एक दांभिक उभे गंध लावतो, सतत आपले एक बोट उभे धरून स्वमताचा हेका धरतो, दुसऱ्याचे मत ऐकून घेत नाही. आज एकाचे प्रतिपादन करतो तर उद्या दुसऱ्याचे. हा बहुरूपी नर आहे, तो वैष्णव नाही, लबाड आहे. तो एकाची स्तुती करतो, दुसऱ्याची निंदा करतो, एकाला पूजनीय मानतो, दुसऱ्याचा छळ करतो. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवांना सगळ्यांबद्दल समान प्रेम असते, त्याच्या ठिकाणी भूतदया असते. 265. पोटाचे ते नट पाहू नये छंद, विषयाचे भेद विषय रूप, अर्थी परमार्थ कैसा घडो सके, चित्तलोभी भिके सोंगवाया, देवाचे चरित्र दाखविती लीळा, लाघवाच्या कळा मोहावया, तुका म्हणे चित्ती राहे अभिलास, दोघा नरकवास सारिकाची. 265. विषयासक्त मनुष्य अर्थार्जनासाठी परमार्थाचे नाटक करतो. म्हणतात, लोकनाटकात स्त्री अथवा पुरुषांची भूमिका अर्थार्जनासाठी करतात. नट ही भूमिका छंद म्हणून वठवितो, भूमिकेचा भाव जगत नाही. जाणत्याने हा छंद पाहू नये, कारण विषयांचा भेद विषरूप आहे. मनात लोभ ठेवून नटाचा छंद हे केवळ सोंग आहे, म्हणून त्याने नाटकात देवाचे सोंग घेतले तर ते व्यर्थ आहे. प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी केलेले खोटे सोंग व चरित्र व्यर्थ आहे. नट विषयातून बाहेर न आल्याने आणि पाहणाऱ्याला खऱ्या साधकाचा संग नाही, म्हणून दोघांनाही सारखाच नरकवास घडतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 266. भुंकती ती द्यावी भुंको, आपण नये त्यांचे शिंको, भाविकांनी दुर्जनांचे काही मानू नये साचे, होईल तैसे बळ फजित करावे ते खळ, तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडनांचे. दुर्जनाचा उपहास करताना तुकाराम महाराज म्हणतात, कुटील दुराचारी कुत्र्यासारखे भुंकत असतील तर खुशाल भुंकू द्यावी. आपण त्याला प्रत्युत्तर अथवा त्याची दखल घेण्याची गरज नाही. दुर्जनाचे बोल व्यर्थ मानून त्याला महत्त्व भक्तांनी देऊ नये. उलट त्या दुर्जनांना आपल्या सदाचाराच्या शक्तीने होईल तेवढे फजित करावे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना ताडन केले तरी त्याचे पाप लागत नाही. 267. जप करिता राग, आला जवळी तो मांग, नको भोवताले जगी, पाहो जवळी राख अंगी, कुड्याचे संगती सदा भोजन पंगती, तुका म्हणे ब्रह्म साधी विरहित कर्म. खरा परमार्थ काय आहे हे ज्याला कळत नाही, त्याचा परमार्थ केवळ नाटक आहे. देवाच्या नावाचा जप करताना जो रागावतो त्याला अस्पृश्य मांग समजून त्या रागाचा स्पर्श देऊ नये. सतत वाईट खोटे याची संगत, जगात काय चालले हे पाहू नकोस. सोवळे ओवळे शुद्ध अशुद्ध याची चर्चा करीत बसू नकोस. तुझ्याजवळ क्रोध येत आहे, त्याला मनात थारा देऊ नकोस. क्रोध मनात ठेवून केलेले भोजन म्हणजे क्रोध मागाच्या पंक्तीला बसल्यासारखे आहे. तप करून जे परब्रह्म साधायचे ते जवळच राख. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या कर्मविरहित आचरणाने ते साधून घे. 268. कारे माझा तुझ नये कळवळा, असोनी जवळा हृदयस्थता, अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोक नेना कंठस्फोट, काहे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियांची गती खुंटेची ना. तुका म्हणे काहो धरी येला कोप, सरले नेनो पाप पांडुरंगा. तुकाराम महाराज देवाला आपली मनस्थिती सांगून त्याचे साह्य मागतात. ते म्हणतात, अरे देवा, तू हृदयाजवळ असून तुला माझा कळवळा काय येत नाही. देवा, तू निर्गुण निष्ठुर आहेस, म्हणूनच एवढा शोक केला, कंठ स्फोट केला, तरी तुला माझी करुणा येत नाही. माझे चित्त अद्याप विश्रांती पावत नाही, अजूनही माझ्या इंद्रियांची विषयाकडे लागलेली ओढ कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू माझ्यावर राग का धरलास, माझे पाप अद्याप संपले नाही का. 269. देवाशी दीनानाथा तुझे ब्रीद चराचर, घेशील कैवार शरणागता, पुराणी जे तुझे गरजती पवाडे, ते आम्हा रोकडे कळ आले, आपल्या दासांचे न साहसी उने, उभा त्या कारणे राहिलासी, चक्रगदा हाती आयुधे अपार, न्यूनते ते पुरे करुणी धावे. तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, करावया पूर्ण अवतार,
देवाशी सलगीचे भाषण करीत महाराज म्हणतात, विठ्ठला तू दीनानाथ आहेस, आधार आहेस, तू शरण आलेल्याचा कैवार घेतोस असे तुझे ब्रीद चराचरात ख्याती आहे. तुझ्या कीर्तीची महती पुराणे गरजून सांगतात, ती सत्य आहेत असे आम्हाला कळून चुकले आहे. आपल्या सेवकाचे उणे तुला सहन होत नाही, त्यासाठी तू अखंड उभा आहेस. गदा अशी आयुधे हातात घेऊन तू भक्तांचे उणे दिसताच धावत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांचे कार्य पूर्ण व्हावीत म्हणून तू पूर्ण अवतार घेतोस.